पीओके अर्थात पाक व्याप्त काश्मीरमध्ये विधानसभेच्या 24 जागा भारतानं राखीव ठेवल्यात. कारण पीओके हा आमचाच भाग आहे असं जम्मू काश्मीरबद्दल एक विधेयक मांडताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत विधान केलं. त्यावर सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागतही केलं. कलम 370 लागू झाल्यानंतर जम्मू काश्मीरमधल्या मतदारसंघांची पुनर्रचना होतेय आणि त्या पार्श्वभूमीवर तिथल्या विधानसभेतल्या जागांची बदललेली रचना जाहीर करताना अमित शहांनी हे विधान केलं. डिलिमिटेशन कमीशन के इतिहास में पहली बार 9 सीटें शेड्यूल्ड ट्राइब के लिए आरक्षित की गई है और एसटी के लिए 9 सीटें और अनुसूचित जाति और जनजाति के लिए 20 सीटों का आरक्षण की व्यवस्था करे है. नई जो स्कीम बनी है उसमें जम्मू में पहले 37 सीटें थी, 37 सीटें थी. ये भी न्याय का सवाल है. जम्मू में पहले 37 सीटें थी, अब 43 हुई है, 43 हुई है. कश्मीर में पहले 46 थी, अब 47 हुई है. और पाक ऑक्यूपाई कश्मीर की 24 सीटें, क्योंकि वो हमारा है, हमने रिजर्व रखी है मान्यवर 24 सीटों को. इस तरह से पहले 107 सीटें जम्मू कश्मीर विधानसभा में थी, अब 114 सीटें हुई है. पहले 2 नॉमिनेटेड मेंबर हुआ करते थे, अब 5 नॉमिनेटेड मेंबर मान्यवर इसमें होंगे. पण पीओके मध्ये या जागा राखीव ठेवल्या याचा अर्थ काय? म्हणजे पीओके आपल्या ताब्यात आलं किंवा येणार आहे का? या 24 जागा आपण राखीव ठेवतो याचा अर्थ तिथं आता निवडणुका होणार का, याच्या आधी झाल्यात का? आणि पीओके मध्ये भारतानं विधानसभेच्या या 24 जागा राखीव ठेवण्याचं हे पाऊल आत्ताच टाकलेलं आहे की आधीपासूनच आहे? असे अनेक प्रश्न माझ्याप्रमाणेच तुम्हालाही पडले असतील. तर हाच विषय आपण आज नेमका समजून घेणार आहोत. विषयाला सुरुवात करण्याआधी चॅनलबद्दल एक अपडेट. नुकतेच आपले 50,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. तुम्ही दिलेल्या या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. पण हा अर्थातच एक प्राथमिक टप्पा आहे. स्वतंत्र निर्भीड पत्रकारितेचा हा प्रयोग अजून पुढे नेण्यासाठी हे यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना सबस्क्राईब करण्याची विनंती. आता येऊयात आपल्या आजच्या विषयाकडे. जम्मू काश्मीरमधल्या मतदारसंघांची पुनर्रचना होतीये. कलम 370 नंतर इथल्या विधानसभेचं चित्र आता पूर्णपणे बदलणार आहे. त्याच संदर्भात 2 महत्वाची विधेयकं काल लोकसभेमध्ये मंजूर झाली. आता खरं तर काश्मीरमध्ये निवडणुका कधी होणार याचं उत्तर गेल्या 4 वर्षात मिळालेलं नाहीये, पण तुर्तास ही मतदारसंघांची पुनर्रचना मात्र पूर्ण झाली आहे. ज्यात भारतानं पीओके मध्ये 24 जागा राखीव ठेवल्यात. पीओके आपलाच भाग आहे, लवकरच तो अविभाज्य काश्मीरचा भाग बनेल अशी विधानं या सरकारच्या काळामध्ये अनेकदा झालेली आहेत. त्यामुळं त्याच दृष्टीनं हे ऐतिहासिक आणि प्रथमच पडलेलं पाऊल आहे असा समज अनेकांचा होऊ शकतो. पण हा भारताच्या रणनीतीचा अगदी पहिल्यापासून भाग आहे. या जागा अगदी 1952-53 पासूनच आपण राखीव ठेवलेल्या आहेत. म्हणजे जरी या भागामध्ये आपलं प्रशासन नसलं तरी आपण त्याच्यावरचा हक्क सोडलेला नाहीये. जम्मू काश्मीर विधानसभेच्या एकूण जागांमध्ये पीओके मधल्या या 24 जागांची बेरीज कायमच गृहीत धरली जाते. अर्थात तिथं सरकार बनवताना, विधिमंडळात कायदे बनवताना मात्र आवश्यक बहुमतासाठी जो आकडा काढायचा तेव्हा ही 24 ची संख्या बाजूला ठेवून केला जातो. म्हणजे थोडक्यात काय तर तांत्रिकदृष्ट्या पीओके वरचा आपला दावा कायम राहावा यासाठी आपण जम्मू काश्मीरच्या विधानसभेचा तो भागच आहे हे कायम दाखवत आलोय. भले तिथे प्रत्यक्ष निवडणूक होत नसेल किंवा तिथून कुठला आमदार आत्ता निवडून येऊ शकत नसेल, पण तो आपल्यासाठी अविभाज्य भाग आहे काश्मीरचा. स्वातंत्र्यानंतर जम्मू काश्मीर राज्याचं जे विलिनीकरण झालं तेव्हापासूनच ही अरेंजमेंट कायम आहे. मुस्लिम प्रजा आणि हिंदू राजा अशी व्यवस्था असलेलं काश्मीर हे संस्थान कुठल्या बाजूला जाणार हा फाळणीनंतरचा अत्यंत जटिल प्रश्न होता. राजा हरिसिंह यांच्यासोबत भारताची बोलणी सुरू असतानाच तिकडे पाकिस्ताननं अचानक आक्रमण करून काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. भारत पाकिस्तानमध्ये त्यासाठी युद्ध झालं. प्रश्न नंतर युनोद गेला आणि मग नंतर जी स्थिती स्वीकारावी लागली तेव्हापासून हा भाग पुन्हा मिळवण्यासाठी भारताची धडपड सुरू आहे. काल लोकसभेमध्ये अमित शहांनी पीओकेचा हा भाग गमावल्याबद्दल पंडित नेहरूंनाही जबाबदार धरलं. त्यावरून काँग्रेस खासदारांनी सभागृहामध्ये जोरदार आक्षेप घेतला.
खरंच केवळ नेहरूंचीच ती चूक होती का, या विषयावर एक स्वतंत्र डिबेट सभागृहामध्ये ठेवा, असं प्रति आव्हानही काँग्रेसनं दिलं. पण तो वेगळा विषय. या पीओकेसाठी 24 आमदार आपण राखीव ठेवतो, पण मग सध्या तिथं प्रशासन कसं चालतंय, तर तिकडे पाकिस्ताननं एक वेगळीच व्यवस्था केलेली आहे. काश्मीरचा जो भाग हाती लागला त्याला पाकिस्ताननं स्वतंत्र दर्जा देऊन आझाद काश्मीर ठरवून टाकलंय. म्हणजे जे आझाद काश्मीरसाठी स्वतंत्र राष्ट्रपती, स्वतंत्र पंतप्रधान, स्वतंत्र मंत्रिमंडळ अशी व्यवस्था केली आहे. आणि जरी ही स्वतंत्रता दिसत असली तरी त्याच्या नावाखाली पाकिस्तानच हा भाग अप्रत्यक्षपणे कंट्रोल करतं, हे काही वेगळं सांगायला नको. केवळ काश्मीरी जनतेला स्वातंत्र्याचं आमिष दाखवण्यासाठी हा आझाद काश्मीरचा दिखावा पाकिस्तान करत असतं. आता आपल्याकडे कलम 370 लागू झाल्यानंतर काश्मीरचे जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित राज्य बनले. त्यापैकी लडाख पूर्णपणे केंद्रशासित राज्य राहणार आहे, तर जम्मू काश्मीरसाठी दिल्लीप्रमाणे विधानसभा असणार आहे. म्हणजे विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश तो बनणार आहे. ही मतदारसंघ पुनर्रचना करताना हिंदू बहुल जम्मू आणि मुस्लिम बहुल काश्मीरमध्ये आमदारांची संख्या कशी बदलणार आहे हे पण इंटरेस्टिंग आहे. जम्मू भागामध्ये आधी 37 जागा होत्या, ते आता 43 होणार आहेत. तर काश्मीरमध्ये 46 जागा होत्या, ते आता 47 होणार आहेत. तर 24 जागा पाकव्याप्त काश्मीरसाठी. आधी जम्मू काश्मीर विधानसभेची एकूण सदस्य संख्या 107 होती, ती आता 114 होईल. म्हणजे 24 पाकव्याप्त काश्मीरच्या जागा या गणितातून वगळल्या तर प्रत्यक्षात निवडणुकांसाठी 90 जागांसाठी निवडणूक होईल. बहुमतासाठीचा आकडा 46 राहील. शिवाय आणखी एक महत्वाचा बदल मोदी सरकार या नव्या विधेयकातून करतंय, तो म्हणजे जम्मू काश्मीर विधानसभेवर आधी 2 नॉमिनेटेड आमदार असायचे, ती संख्या आता वाढवून 5 करण्यात आलेली आहे. या 5 पैकी 2 आमदार हे काश्मीरी विस्थापित म्हणजे प्रामुख्यानं काश्मीरी पंडितांसाठी असतील, तर 1 आमदार हा पीओके मधून विस्थापित झालेल्या लोकांपैकी असेल. अनुसूचित जमातींसाठी सुद्धा 9 जागा या म्हणजे विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते राखीव असणार आहेत. आणि त्यामुळं एकाच वेळी जम्मू काश्मीरची पुनर्रचना आणि तिथलं जे आरक्षण आहे त्याच्या संदर्भात खूप महत्वाचे बदल जे आहे ते मोदी सरकार करतंय. आणि त्याच संदर्भात विधेयक मांडताना पीओके संदर्भातलं हे एक महत्वाचं विधान, ही माहिती जी आहे ती गृहमंत्र्यांनी दिली. साहजिक आहे, काश्मीर जेव्हा आपल्या देशामध्ये येत होतं किंवा ती विलिनीकरणाची जी प्रोसेस होत होती, तेव्हा सुरुवातीला शेख अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली म्हणजे संविधान सभेसाठी निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर 1957च्या आसपास ती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली. आणि तेव्हापासून हा पाकव्याप्त काश्मीरवरचा दावा जो आहे तो आपला कायम आहे आणि तिथं आपण 24 जागा ज्या आहेत त्या कायम राखीव ठेवत आलेलो आहे. काश्मीरची पुनर्रचना जी आहे ती वेळोवेळी नंतर होत गेली. म्हणजे आता सुद्धा आपण बघतोय की 7 जागा कशा पद्धतीनं वाढल्या, 83 वरून त्या 90 होत आहेत. पण हे होत असताना तो 24चा जो आकडा आहे तो मात्र आपण पीओके साठी कायम राखून ठेवत आलोय. म्हणजे एक प्रकारे पाकिस्तान त्यांच्या बाजूने एक वेगळी स्ट्रॅटेजी करते आणि आपल्या बाजूने आपण सुद्धा त्या 24 जागांमधून आपला हक्क जो आहे तो दाखवत आलेलो आहोत. भले तिथे निवडणुका होत नसतील, पण त्या भागासाठी आमच्या घटनेमध्ये, जम्मू काश्मीरच्या घटनेमध्ये जागा आहे आणि जम्मू काश्मीरची जी विधानसभा आहे किंवा त्याची जी घटना आहे त्या राज्याची, ती या 24 जागा पकडूनच पूर्ण होते, हे सांगत एक प्रकारे आपण अविभाज्य काश्मीरवरचा आपला हक्क जो आहे तो कायदेशीर दृष्ट्या आजही कायम राखून ठेवलेला आहे. आणि म्हणूनच या सगळ्या संदर्भातली ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठीचा हा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही कमेंट सूचना असतील तर त्या देखील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायला देखील मदत करा. धन्यवाद.